तर आज गेलो होतो आम्ही गणपतीच्या मंदिरात. गणपतीच्या मंदिरात जाऊन खूप प्रसन्न वाटलं. वातावरणही खूप छान होतं आणि हा पाऊस येऊन गेला आणि आता थोडंसं हे झालेलं आहे. पाऊस बंद झाला आहे. तर आता आम्ही असं थोडंसं फिरत आहोत. तरी पण ढग खूप आलेत अजून. आणखी पाऊस येईल असं वातावरण झालं आहे. मी आणि अभि असं चालत होतो. त्याला चालायला खूप आवडतं. त्याचं खूप होतं मंदिराकडं चल, इकडं चल आणि इकडे बघू शकताय हे पाणी, एवढं पाणी आलंय. पूर्ण प्रचंड पूर्ण भरून वाहत आहे. तर आम्ही मंदिरात गेल्यानंतर आम्हाला खूप भारी वाटलं, प्रसन्न वाटलं. मंदिरामध्ये आतमध्ये प्रवेश करताना खूप छान आणि तिथलचं म्हणजे स्वच्छताही खूप छान आहे. सगळं व्यवस्थित म्हणजे तिथून येण्यासाठी वापस येऊच वाटत नाही, एवढं प्रसन्न वातावरण आहे. आणि अभिला तर खूप जायला आवडतं मंदिरात. आणि तिथे भजन वगैरे सुरू होतं. ते सुद्धा अगदी सुरेल आवाजात सुरू होतं, त्याच्यामुळे अजूनच जास्त छान वाटत होतं. मंदिराच्या बाजूलाही खूप छान परिसर आहे. तर आमचा ब्लॉग कसा वाटत आहे तुम्हाला? इकडे बघा छोटासा उंदीर मामा मोदक घेऊन आहे, इकडे कासव आहे. आणि आता मंदिरात आम्ही दर्शनासाठी चाललो आहेत. संध्याकाळचे 5-6 वाजलेत. तर त्यांचे पुजारी काका मला वाटतं मंदिराची थोडीशी साफसफाई करत होते. फुलं वगैरे हे असतात मग ते झाडून ते घेत होते. त्याच्यामुळे आतमध्ये काय आम्ही जास्त वेळ थांबलो नाही. बस गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं. आणि म्हणजे ह्या मंदिराचं हे मला इथलचं ना हे खूप आवडतं. या मंदिरामध्ये आतमध्ये गेल्यानंतर खरंच खूप छान प्रसन्न वाटतं. खूप छान मंदिर आहे. सुंदर अगदी मस्त नक्षीकामही केलेलं आहे. आणि अभिला इथं मंदिरात तो बोलत होता आपण इथंच थोड्या वेळ बसू. मग त्याच्यासोबत बसून अशा थोड्याशा गप्पा मारल्या. त्याला बोलले हाय बोल, तर बघून हसत होता. त्यालाही आवडतं म्हणजे अशा ठिकाणी खूप त्याला म्हणजे भजन कीर्तन ह्याचा खूप नाद आहे आणि तो ते ऐकत बसला होता. तर ते बघून मलाही खूप छान वाटत होतं. तो तिथून यायचं नावच घेत नव्हता. पण म्हटलं चल आता खूप वेळ झाला, आपण इकडेच थांबलेलो. मग कसं तरी त्याला गोड बोलून बाहेर आणलं. म्हटलं अजून आणखी आपण दर्शन घेणार आहोत, बाहेर फिरणार आहोत. तर बाहेरसुद्धा खूप छान वातावरण आहे. एवढं पाऊस आहे. हे पण येणारे भाविकही स्वच्छतेची काळजी घेतात. आपल्या चप्पल वगैरे सगळं काही व्यवस्थित ठेवतात. त्याच्यामुळं पायऱ्या वगैरे सगळं काही स्वच्छ आहे. त्याच्यामुळे अजूनच म्हणजे अशा धार्मिक ठिकाणी जर स्वच्छता असेल तर अजून छान प्रसन्न वातावरण वाटतं. आणि तिथे आणि हे हत्ती खूप सुंदर हे आहे. त्यांच्याकडे बघतच राहावं अशी यांचं नक्षीकाम आणि हे आहे. अभिला हे खूप पाहायला आवडतं बरं का. त्याला हे 2 हत्ती खूप आवडतात. खूप म्हणजे खूपच. इकडे आहे मारुतीचं छोटंसं मंदिर. महिलांनी मारुतीच्या मंदिरात जायचं नसतं म्हणून मी बाहेरूनच दर्शन घेतलं आणि महाशय आतमध्ये जाऊन देवाला असे हात जोडून माघारी आले. त्याला खरंच म्हणजे ह्या गोष्टी खूप आवडतात आणि तो मनापासून करतो. कमी वयामध्ये त्याला सगळ्या ह्या गोष्टी आम्ही लहानपणापासून त्याला शिकवल्या पण आहेत आणि तो तसंच करतो. त्यामुळे अजून मनाला छान वाटतं. आता इथे बाजूलाच बाहेर एक महादेवाचं मंदिर आहे. खूप भारी शिवलिंग आहे. ते पण म्हणजे छोटंसंच आहे पण खूप मस्त आहे पूजा वगैरे करण्यासाठी. तर अभिने इथे पण दर्शन घेतलं आहे. त्याला खूप आवडतं अशा धार्मिक ठिकाणी यायला.